शेतकरी माणसं गरीब माणसं आम्हाला कुठलं माहिती नव्हती काही नव्हती आणि हे सांगायला लय करोड कोटी पण लावल्यावरच कळलं त्याने आधी माहिती घ्यावं आणि नंतरच लावावं. बरोबर आहे. इकलं चंदन तर दवाखाना टाकून देऊ, नाही इकलं तर म्हणायचं की आपलं रान आपल्याला ते नव्हतंच तेवढं रान सासरे आमच्या म्हणत आणि तो चंदन लावू नको, तुमचे हातपाय बांधून चोर तुम्हाला टाकते आणि तुम्ही चंदन लावू नका. देवाचे जे हातात आहे तेच देव करणार ना. बरोबर आहे, हो. बरोबर आहे. जोडावं ह्याच्यात करोडपती हाय म्हणते पण अजून इकलं कुठं? हो पुढच तर काय खरं नाही. पैसे अजून हातात पुढं तर खरं नाही. हो, का दम बी पाहिजे अंगात. हो. नाही तर काय आपण कापूस लावतो, तूर लावतो, सोयाबीन हे 3-4 महिन्यात पीक येतं ना. हो हो बरोबर. मग ह्याला इतका दम बी पाहिजे, सैन होणार. ह्याला 15 लागतात का 20 वर्ष लागतील. हो संयम तितका पाहिजे. हा? बरोबर. नाही तर काही माणसाला टेन्शन बी येऊ शकतं ह्याच्यात. टेन्शन जमीन बसून राहायला लागली आज ना. जमीन 3 एकर बसून राहिली मग टेन्शन आले, आपलं उत्पन्न पडलं करायचं काय आपण? बरोबर आहे, बरोबर. करोडपती आहे पण आता काय असं होईन आणि कसं नाही म्हणून ह्याची भीती व्हायला लागली. बरोबर आता आहे. ह्याचं काहीच नाही. पहिल्याच वर्षी खत टाकले एकदा, पुन्हा नंतर खत नाही, फवारी नाही, काहीच नाही ह्याला पुन्हा काहीच नाही केलेलं. काहीच नाही. बरोबर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत. गावाचं नाव आहे गुजरवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. इथं तुम्ही पाहू शकतात पाठीमागे चंदनाचा प्लॉट आहे. आजची मुलाखत एक खास मुलाखत असणार आहे, कारण जी चंदना बाबतीत आपल्या मनामध्ये जे आपण जे करोडोचं उत्पन्न आहे अशी मनामध्ये जे आपण एक शाश्वती धरून ठेवलेली आहे, त्याची काय वास्तविकता आहे आणि खरंच त्यामध्ये करोडपती होतंय की मनामध्ये भीती असते वेगवेगळ्या, ती जी वास्तविकता आहे ती आजच्या मुलाखतीमध्ये पूर्ण आपण जाणून घेणार आहोत. 6 वर्षाचा प्लॉट असलेले चंदन उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत आणि प्रामाणिकपणे ते एकदम वास्तविक माहिती आपल्याला सांगणार आहेत. आपण मुलाखतीला सुरू करूयात. तर नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा. प्रभाकर विठ्ठल सातपुते, राहणार गुजरवाडी, पाळमा वस्ती. बरोबर. आता आपल्याला लावून 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाले तर. हा, चंदनाला 6 बरोबर वर्ष बरोबर. आता मला एक सांगा काका, तुम्ही हे जे चंदन आहे आता याची समजा तुमच्या मनात आयडिया कशी आली? हे आपण स्वतःच व्हिडिओ पाहिला एक. हां हां हां. आपल्या कोणाकोण माहिती नव्हती काय नव्हती पण व्हिडिओ बघून लावलं. व्हिडिओ बघून लावलं. हा, बरोबर. लावल्याच्या नंतर नगर ह्याच्यावर लातूरून रोप आणलं. लातूरून रोप आणलं. बरोबर. मला एक सांगा, आता हे तुम्ही ज्यावेळेस रोप आणलं त्यावेळेस किती रुपयाला पडलं तुम्हाला एक रोप? एक रोप पडलं होतं 50 रुपयाला. वाहतुकी सगळं. हा. बरोबर. आता हे 50 रुपयाला रोप पडलं तुम्हाला. आता इथं तुमचं किती एकर प्लॉट आहे टोटल? आता ह्याच्यात 2 एकर आहे. 2 एकर आहे. तर 2 एकर तर ह्याच्यात 8x16 वर आहे. 8x16 अंतर आहे ना? हा, 8x16 अंतर आहे ना? 8x16 अंतर आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये 16 फुटाचे अंतर जे आहे त्याच्यात आंब्याची एक काकरी लावली आंब्याची एक लाईन लावली मध्ये. आणि 8 फुटाचं जे अंतर आहे त्याच्यात एक सीताफळ लावली. एक सीताफळीची लाईन लावली. हा. बरोबर. तर मित्रांनो, त्यांच्या ज्या चंदन उत्पादक शेतकरी त्यांच्या पत्नी पण आपल्या सोबत आहेत. तर ताई नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. शिंदू प्रभाकर सातपुते. बरोबर. आता ज्यावेळेस तुमच्या मालकाने चंदन इथं लागवड केली बरं का, तुम्हाला माहिती होतं की चंदन लावल्यावर रानात अर्ध रान बसूनच राहणार आहे किंवा उत्पन्न कमीच राहणार. आता 5-6 वर्ष झालं तुमच्या रानातलं उत्पन्न कमी बरं का. हो आता 12-15 वर्षानं किती पैसे येते ती येते, तवा जावा येते तवा खरे. हो. तवर तुमचं रान बसून राहिले. तुम्हाला म्हणजे कसं चंदन लागवडीचं तुम्हाला म्हणजे वाटलं की लागवड करावं किंवा? आम्हाला बाकी काहीच अपेक्षा नव्हती. हा. आमचा मुलगा शिकत आहे, BMS करते ना आमचा मुलगा. हां हां. तर आम्हाला वाटायचं की आपण समज दवाखाना त्याला टाकून द्यायला, आपल्याकडे काय आपण गरीब आहे इथं, हो, हो. आपल्याला होणारच नाही दवाखाना करून देणं. बरोबर. मग त्याच्यामुळे आपल्याला वाटलं की चंदन जर इकलं तर आपण त्याला दवाखाना टाकून देऊ, त्याच्या स्वतःच्या पायावर उभा करू. लोकांच्या सरकाराच्या हाताखाली नोकरी करूच, आपलं स्वतःचा बिझनेस केलेला दवाखाना केलेला काय वाईट आहे का? बरोबर आहे. इकलं चंदन तर दवाखाना टाकून देऊ, नाही इकलं तर म्हणायचं की आपलं रान आपल्याला ते नव्हतंच तेवढं रान नव्हतंच तेवढं सोडून द्यायचं. म्हणून ह्या हेतून आपण चंदन लागवड केली. बरोबर आहे. हो. आता सुरुवातीला तुमचा विरोध होता का चंदन लागवड करायला? नव्हता. तुमची सासरे आमच्या म्हणत, हां हां. सासरे आमच्या म्हणत मरून गेले आमचे सासरे. म्हणे तू चंदन लावू नको, तुमचे हातपाय बांधून चोर तुम्हाला टाकते आणि तुम्ही चंदन लावू नका. हा, पण म्हणलं जे काय होईन तर होईन, समज देवाचे जे हातात आहे तेच देव करणार ना. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. हो, जे काय होईन तर होईन म्हणलं. हो. बघू म्हणलं पुढचं जे जे देवाच्याच हातात आहे, जे काय करायचं ते देवच करणार आहे पाठीशी. बरोबर आहे, बरोबर. हो. तर आता जे समजा तुम्ही चंदन इथं लागवडीचं अंतर निवडिलेलं आहे तुम्ही, ते योग्य अंतर आहे की काय? म्हणजे योग्य अंतर काय असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय? योग्य अंतर आता हे अनुभवत नव्हतं ना आपल्याला किती अंतर लावत. बरं 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 बरं. आता मला एक सांगा, चंदन लागवड केल्याच्या नंतर तुम्ही मग सांगितलं की तुम्हाला 1 वर्ष माहितीच नव्हती की 2 वर्ष 2 वर्ष माहितीच नव्हती आपल्याला. हा, होस्ट फार्मर काय लागत काय लागत आहे म्हणून. 2 वर्षानंतर आपण सीताफळ एक लावली पहिल्या वर्षी, हा हा. आणि दुसऱ्या वर्षी एक आंबा लावला. आंबा एक लावला त्याच्यामध्ये. मग ते पुन्हा तिसऱ्या वर्षी एक कडुलिंबी लावला, पण ते जुळून चालले. त्याच्यामुळे आता वरचीवर आपला जरा भीती व्हायला लागली. बरोबर. करोडपती आहे पण आता काय असं होईन आणि कसं नाही म्हणून ह्याची भीती व्हायला लागली. बरोबर बरोबर. अडचण. हा. नाही आता ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीचे 2 वर्ष ह्याला काही होस्ट फार्मर लावलं नव्हतं, आणि चंदन हे एक परजीवी वनस्पती, म्हणजे त्याला स्वतःच अन्न बनवू शकत नाही,
दुसऱ्या वनस्पती लागतात त्याला अन्न पुरवण्यासाठी, हा. तर त्या 2 वर्षाचं तुम्हाला वाटतंय का वाढीवर फटका बसलाय म्हणून? आता त्याचा अनुभवत नव्हता ना, वाढीला काही फरकच हा, पडला हा, ना. हा. म्हणजे काही झाडाला होतं तर वाढी. बरोबर. आता किती एक्झॅक्ट वर्ष झाली म्हणली तुम्ही ह्याला? आता ह्याला 6 वर्ष व्हायली. 6 वर्ष झालीत ना. हा. बरोबर. आता मला एक सांगा, आता चंदन सुरुवातीला लावल्यापासून त्याला काही पाणी व्यवस्थापनाचं कसं असतं? पाणी फक्त 2 वर्ष दिलं. सुरुवातीस 2 वर्ष. 2 वर्ष दिलं. 2 वर्षानंतर गाडेकर साहेब म्हणले 2 वर्षानंतर पाणी द्यायचं नाही. ते पाणी त्याला गरज नाही. जर जास्त जर पाणी दिलं हा, तर माल बी लागू शकत नाही म्हणले त्याला. असं ना. हा, जेवढं पाणी त्याला कमी असेल तेवढं चांगलं आहे. तेवढं चांगलं आहे. बरोबर. आणि जमिनीचं काय क्रायटेरिया आहे? जमीन कशी असायला पाहिजे? जमीन थोडी हलकीच पाहिजे, पण आपली थोडी हाय मुरुम खाली बी, ह्याच्यानंतर 2 फुटाच्या नंतर खाली मुरुम आहे, पण थोडी हलकी जमीन पाहिजे. थोडी आपली जमीन चांगली. त्यामुळे ते म्हणले पाणी देऊ नका 2 वर्षानंतर. बरोबर. आणि याला खत व्यवस्थापनाचं? खतात ह्याचं काहीच नाही. पहिल्याच वर्षी खत टाकले एकदा, पुन्हा नंतर खत नाही, फवारी नाही, काहीच नाही ह्याला पुन्हा. काहीच नाही केलेलं? काहीच नाही. बरोबर. आता मला एक सांगा, आता हे तुम्ही खोड इथं रंगविलेले दिसायला लागलेत, हे कशाने रंगविलेले तुम्ही? ते बोर्डो पेस्ट, ते रोगापासून ते सगळे कीड नियंत्रण होण्यासाठी रंगवले का ते? हा, ते रंगीला हे हा, बरोबर. म्हणजे चंदनाचं मेन उत्पन्न जे खोडातूनच आहे, म्हणजे खोडाला जपणं अतिशय. खोडाला आळी फिळी लागली तर मग ह्याचा उपयोग काय आहे? हा, उपयोग काय? त्याच्यामुळे ते खोडाला तुम्ही जपण्यासाठी ते तसं केलं. हो. बरोबर. आता मला एक सांगा, चंदन जे आहे शासनानं आता वैयक्तिक लागवडीसाठी परवानगी दिलेली, बरोबर? हा, परवानगी दिली, पण ह्याचा अनुभव नाही ना अजून आपल्याला. हा, हा, हा. आता धरसोड चाललं नाही, अनुभवत नाही ना. परवानगी दिली शासनानं, हो. पण याचा अनुभव. हा, अनुभव. बरोबर. म्हणजे तुम्ही चंदन लागवड तर केली, पण परिपूर्ण तुम्हाला माहिती नव्हती नेमकं कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. बरोबर आहे. आता जर समजा कुणाला एखाद्याला चंदन लागवड करायची असली, त्यांना काय सांगाल तुम्ही? सगळी व्यवस्थित माहिती घेऊनच? आता त्याला काय सांगू? नाही, म्हणजे कसं त्यांना, म्हणजे सगळी व्यवस्थित माहिती पहिले घ्या. कसं नाही, आधी त्यानं काय करायला पाहिजे, कोणतरी माहिती घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि नंतरच चंदन लावायला पाहिजे. कारण हे सांगायला लय करोड कोटी, पण लावल्यावरच कळलं. त्यानं आधी माहिती घ्यावं आणि नंतरच लावावं. बरोबर आहे. हा. बरं. आता याचं किती वर्षानंतर उत्पन्न असते? आता ह्याला 20 वर्ष म्हणतात, कोणी म्हणतात 15 वर्षे. आता पहिल्या वर्षी तर 12 वर्ष म्हणत होती, हा. पण खरोखर याला 15-16 वर्ष लागू शकतात. 15-16 वर्ष लागू शकतात. बरोबर आहे. आता हे कोणतं पांढरं चंदन आहे? 2 असतात ना. हा, पांढरं चंदन आहे. पांढरं चंदन. आणि रक्तचंदनाला 30-35 वर्ष 35 वर्ष लागतात. 35 वर्ष लागते. हा. बरोबर. तर आपला पिल्यान चालला बरं का साहेब. हे आता हे चालू तुमचं पिल्यान चाललाय ते बी. हा, रक्तचंदन ती पलीकडे आहे का ते? बरोबर. ते आंब्याचं जे आहे का ती काकरी, एक काकरी रक्तचंदनचं चाललंय. 10 झाड आहेत ना रक्तचंदनाचे बी? ते 10 बी आहेत आणि दुसरी अजून लावायची परीत नाही रक्तचंदनाच्या. हा. बरोबर. पण ते आता काय करायचंय, माहिती घेऊनच लावायची. हो, बरोबर. आता हे लावलंय अंदाजपैकी, पण आता ते रक्तचंदन लावायच्या काकरीत तर माहिती घेऊन लावायची त्याची. बरं. आता हे चंदन जे लागवड करते तर त्याच्यामध्ये आपण असं बऱ्याच गोष्टी ऐकतो बरं का, की 12 वर्षानं इतके करोड होतील, तितके कोटी होतील, पण याची काय वास्तविकता आहे तुम्हाला? म्हणजे काय वाटतंय नेमकं? आता आम्ही तर काय केलं माहिती का, शेतकरी माणसं, गरीब माणसं, आम्हाला कुठलं माहिती नव्हती, काही नव्हती. हे आपण एक व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतःच लावलं, कोणाची माहिती घेतली नाही. ह्याचं पुढं काय होईल आणि कसलं होईल याचा अनुभवच नव्हता. पण गाडेकर साहेबाचं तर थोडं माहिती घेतली, त्याचं जाऊन बघितलं 1-2 बऱ्या फलाट, 2 वेळेस गेलो तिथं आम्ही. बरोबर. मग त्याचं बघूनच आम्ही लावलं म्हणायचं घडीभर. बरोबर आहे. हा. आता याच्यामध्ये चंदनामध्ये जे इतर पिकं लावलीत तुम्ही, त्याचं पण उत्पन्न सुरू, म्हणजे आतापर्यंत साहेबी निघली. आता ह्या वर्षीच निघू शकत नाही, इथून माग आपलं उत्पन्न भेटू शकलं ना. हा, बरोबर आहे. आता हे आंबा आणि सीताफळ लावलेले ना तुम्ही? मग आता एक आंबा एक लावला, सीताफळी लावली. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं की मग तुमचे 2 मुलं शिक्षणासाठी शिक्षणासाठीच लावलं. हे का आपल्या करता नाही, हे आता. हा, बरोबर आहे ना. आता हे पुढच्या पिढी करते. आता एखाद्या वेळेस आपल्याला दवाखाना जर टाकायचं ठरलं तर त्याच्यासाठी लावले ना, हे आपल्या करता नाही येऊ शकत. म्हणजे तुमचा एक मुलगा BMS करतो, मोठा मुलगा. बरोबर. म्हणजे पुढे चालून त्याचं डॉक्टर झालं, त्याला दवाखान्यापुरते तरी व्हावं. आपली ऐपत नाही दवाखाना टाकायला, बरोबर, म्हणून चंदन लावलंय. तुम्ही एक थोडी रिस्क घेतली, पण आता तुम्हाला थोडं भीती वाटायला लागली. रिक्षा म्हणजे का आता भीती अशी वाटायली की लईच अवघड, चोर ह्याला लईच आहे, तर ह्याला काय करावं म्हणून ह्याला माहिती आहे, आपण काय करावं ह्याचं. तुम्हाला काय वाटतंय बरं, सर्वसामान्य जे गरीब शेतकरी आहेत, ज्याच्याकडे 2-3 एकर जमीन आहे, त्यांनी चंदन लागवडकडे वळायला पाहिजे का नाही? त्याने 2-3 एकर माहिती घेऊनच वळावं. ह्याच्यात करोडपती हाय म्हणतात, पण अजून इकलं कुठं? हो. म्हणजे माहिती घेऊन लावा, ह्याच्यात फायदा आहे, पण माहिती घेऊन लावा. पैसे हातात पडूस तर काय खरं नाही. पैसे अजून हातात पडूस तर खरं नाही. हो. आणि तितका संयम बी पाहिजे, 12-15 दम बी पाहिजे अंगात. नाही तर काय, आता आपल्याला कसं झालंय की 6 महिन्याच्या नंतरच
आशा लागली ना पैशाची. बरोबर आहे, बरोबर आहे. मग 6 महिने आपण कापूस लावतो, तूर लावतो, सोयाबीन, हे 3-4 महिन्यात पीक येतं ना. हो हो बरोबर मग आहे. ह्याला इतका दम बी पाहिजे, सैन होणार. ह्याला 15 लागतात का 20 वर्ष लागतील. हो संयम तितका पाहिजे. हा? बरोबर आहे. तसं नियोजन आणि नियोजन संयम. पाहिजे. नाही तर काही माणसाला टेन्शन बी येऊ शकतं ह्याच्यात. टेन्शन येऊ शकते कारण जमीन बसून राहायला लागली आज ना. जमीन 3 एकर बसून राहिली, मग टेन्शन आले, आपलं उत्पन्न पडलं करायचं काय आपण. बरोबर आहे. आता सध्या त्याच्यामुळं- 3 एकर जमिनीमध्ये जे पहिलं उत्पन्न निघत होतं ते तुमचं अर्धच निघाले आज 3 एकर मध्ये उत्पन्न नाही माहिती शेवटी. आता झालं, बंदच झालं ह्या वर्षीपासून. असं ना. आता काय उत्पन्न निघू शकत नाही. आता सरी बरोबर. सावली झाली, हा सावलीच्या नंतर काही येऊ शकत नाही. बरोबर. मित्रांनो पूर्ण मुलाखतीमध्ये आपण पाहिलं की जी चंदन लागवडीची वास्तविकता आहे ती त्यांनी सर्वसामान्य शेतकरी असल्या कारणाने सर्व आपल्या समोर वास्तविक माहिती त्यांनी सांगितली की चंदन लागवड करताना आपण विविध व्हिडिओ बघतो, करोडोची उत्पन्न कमाई हे सर्व पाहतो, परंतु लावल्यानंतरची ही वास्तविकता देखील आहे की आपलं मन संभ्रम अवस्थेत असतं की आता याचं विकन कसं, काय होईन, आपल्या हातात पैसे पडतील का खरंच. कारण आणि एकीकडे दुसरीकडे आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च, अशा बऱ्याच शेतकऱ्याला संकटाला सामोरं जाऊन ही चंदन लागवड करावं लागते. तर धन्यवाद तुमच्या दोघांचे बी, तुम्ही ॲक्च्युअल जी माहिती ती आपल्या शेतकऱ्यांना सांगितली, त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. धन्यवाद.